जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच गाथा पारायण सोहळ्यानिमित्त सावेडी गावात पालखी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवानिमित्त सावेडी गाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह तसेच गाथा पारायण सोहळ्यानिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचा शुभारंभ संपादक ललित गुंदेचा यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे, हरिभक्त परायण अशोक महाराज वाकळे, बाळासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी सोहळा मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळी काढत पालखीचं पूजन करत स्वागत केलं। यात बाल वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर हा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला। पालखी मिरवणुकीत पताका, महिलांच्या डोक्यावर कलश यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। तर यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे बोलताना म्हणाले, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जातो। यातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण होत असतात। संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। धार्मिकतेतून आपली संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते। आजच्या युवा पिढीला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी याकरिता आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे। बीज उत्सवानिमित्त सावेडी गावात आयोजित पालखी सोहळा चांगलाच रंगला। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात सावेडी गाव दुमदुमलं असं ते म्हणाले। प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।